आपल्याला तर माहिती आहे मी कुकिंगचा जॉब करते, तर मी इथे एक जॉबवरती आली आहे. इथे बनवलं होतं ग्रीन चिकन. तर ह्याचा फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केला आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग बघूया आता मी इकडे काय काय मेनू बनवलं आहे. तर राईस ठेवला आहे स्वच्छ धुवून शिजण्यासाठी. ते पाणी बॉईल करत आहे. इथे मी डाळीला तडका दिला आहे, डाळ शिजण्यासाठी ठेवली आहे. तर कुकरला आपण 3-4 शिट्या काढून घेऊया डाळ शिजण्यासाठी. ते पालक धुवून घेतली आहे आणि बॉईल करण्यासाठी ठेवले आहे, कारण की मला बनवायचं आहे ग्रीन चिकन. त्याच्यासाठी मी थोडं पालक ॲड करणार आहे. ते डाळ आपली शिजत आहे, पालकलासुद्धा छान शिजून घेऊया. तोपर्यंत मी इथे बनवत आहे, डाळ शिजून झाली फ्लावर वाटाण्याची भाजी. पालकला मी गाळून घेत आहे एक साईड थंड करण्यासाठी आणि इथे फ्लावर वाटाण्याच्या भाजीला परतून घेत आहे. आणि इथे मी बटाटा आणि चिकन अद्रक लसूण लावून चांगला गरम मसाला ॲड करून शिजून घेतला आहे, शिजण्यासाठी ठेवलं आहे. आणि इथे फ्लावरची भाजी रेडी आहे. ते डाळसुद्धा रेडी आहे. आपलं स्टीम राईससुद्धा झाला आहे. तिथे मी ग्रीन चिकन बनवलं होतं, पालक बॉईल केली होती. पालक, धनिया, अद्रक लसूण, इलायची घालून पिसून घेतलं होतं, ते ॲड केलं आहे. पहिला मी बटाटा आणि चिकन चांगलं शिजून घेतलं होतं. आता मी थोडंसं दहीसुद्धा ॲड करणार आहे. बघू शकता आपण कलर चेंज होणार आहे. चिकन थोडं कमी पडलं, त्याच्यामुळे मी चिकन सीक होते फ्रीजमध्ये, ते मी फ्राय करून घेतले आहे ब्राऊन असे आणि एकाचे 2-2 पीस करून घेतले आहे. आपल्याला तर बोलली आहे ह्याचा फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केला आहे. तर चिकन कमी पडल्यामुळे मी ते चिकन सीक ॲड केलं आहे. त्याला चांगलं मिक्स करून घेत आहे छान असं. बघू शकता किती छान शिजलं आहे आपलं चिकन. चला मग मिक्स करून घेऊया सीकला. याच्यामध्ये मी बटाटासुद्धा ॲड केला होता. रेडी आहे आपले ग्रीन चिकन. चला मग बघूया आजची मी रेसिपी काय काय बनवले. ते ग्रीन चिकन आपलं रेडी आहे. सीक चिकन कमी पडल्यामुळे मी सीक ॲड केलं आहे, फ्राय करून ॲड केलं आहे. छान चिकनसुद्धा शिजलं आहे. मी दाखवत आहे सीक आणि बटाटासुद्धा ॲड केला आहे. त्याचा फुल माझा यूट्यूब चॅनलला अपलोड केला आहे. छान असं स्टीम राईस, तडकेवाली डाळ येल्लो आणि फ्लावर वाटाण्याची भाजी. आजचा मेनू इकडचा एवढाच होता. गॅस वगैरे व्यवस्थित क्लीन करून जात आहे मी घरी.